हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास। पंढरीचा वारकरी वारी चुकोने दिहरी। संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ। पंढरीचा वारकरी वारी चुकोने दिहरी। चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान। पंढरीचा वारकरी वारी चुकोने दिहरी। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। सारे चरणा संतांचिया, तुसरी चरणा संतांचिया, तुसरी चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। माझी सद्गुरुदास तुका, माझी सद्गुरुनाथ तुका, माझी सद्गुरुनाथ तुका। सोडोनिया करा चरणी ठेविला माथा, चरणी ठेविला माथा। हरिता वेवे नंदे माझी पंढरी माता, हो हरिता वेवे नंदे माझी पंढरी माता। सोडोनिया करा चरणी ठेविला माथा, ठेविला माथा। हरिता वेवे नंदे माझी पंढरी माता, हे हरिता वेवे नंदे माझी पंढरी। सोडोनिया करा चरणी ठेविला माथा, परतावे विनंते माझी पंढरी माता। सोडोनिया करा चरणी ठेविला माथा, परिसारी विनंती माझी पंढरी माता। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुका या देवा, हो यावरी न करावा वेरो। सेवेला मी सेवक झालो, त्याला बोलू नका। अहो स्वामी तुकारा देवा, यावरी न करावा मस्तक हे पायावरी, वर करी संतांच्या, या वार करी संतांच्या, वर करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, वर करी संतांच्या, यावर करी संतांच्या।
पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठाला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला अताभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा हेची भावे माझी आस जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुकोने दि हरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे थोडा विको कमी छान आहे साऊंड सिस्टीम। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात। देवा हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा मला तुझा दास करून घे। देवा मला तुझं दास्यत्व करायचंय जन्मो जन्मी तुझा दास। देवा एका जन्मापुरतं नाही जेवढे मी जन्म घेईन त्या जन्मात मी तुझाच दास झालो पाहिजे। मला इतरत्र कुठेही भटकायला लावू नकोस आणि कुणाचाही दास करू नकोस मला फक्त तुझाच दास कर। पंढरीचा वार करी वारी चुकोने दि हरी। देवा मला वारकरी कर आणि असा वारकरी कर की वारी सुरू असल्यावर कोणाच्या श्राद्धाचे कीर्तन मला देऊ नकोस असा वारकरी कर। देवा
असा वारकरी कर, असा वारकरी कर, असा वारकरी कर. वारीच्या व्यतिरिक्त जीवनच नकोय. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. कारण वारकरी झालं की संतांच्या वारी करत राहिलं की संतांची कमी नाही. त्या संतांच्या सानिध्यात सतत प्रेमाचा अखंड न तुटणारा न संपणारा अविरत असा प्रेमाचा कल्लोळ आहे. शेवटची मागणी गोड मागितली. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. पुराणामध्ये शास्त्रामध्ये बऱ्यापैकी पवित्र पापनाशिनी गंगेंचं वर्णन आलं. 350 गंगा आहेत. या पवित्र भारत देशात 349 आहेत. 2734 उपनद्या आहेत या भारत देशात दादा. आणि 350 पवित्र गंगा आहेत. एकच गेली फक्त नेपाळमध्ये गंडकी. मग एवढ्या गंगा असताना तुकोबारायांनी स्नान मात्र आवर्जून चंद्रभागेच मागितलं. देवा मला चंद्रभागेचं स्नान पाहिजे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल हे पवित्र अधिष्ठान जे काही कृपा करील आशीर्वादाचा वर्षाव करील त्यानुसार एक छोटासा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. कार्यक्रमाचं औचित्य जुनाट परंपरा जुनाट वैष्णवांचं अधिष्ठान वारकऱ्यांचं अधिष्ठान विटेवरच्या मालकाचे प्राण असणारे साधू महंत तपस्वी तेजोनिधी निष्ठावंत वारकरी ज्या अधिष्ठानावर ज्यांचं समाधी धन आहे अशा परम पावन अधिष्ठान सामनगाव जुने. दादा याला कंसात दुसरं एक नाव द्या. सामनगाव देवाचे मग जुने द्यायचे. कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरत असताना असे क्वचित ठिकाणे आहेत की तिथं विटेवरचा मालक ज्या संतांच्या भेटी करतात त्यांचे कामं करण्याकरता येतो. असे क्वचित ठिकाण त्याच्यातलं हे एक ठिकाण आहे. हरी ब्राह्मणाचा वेश घेऊनिया हरी हे ब्राह्मणाचा वेश घेऊनिया हरी ब्राह्मणाचा वेश घेऊनिया ब्राह्मणाचा वेश घेऊनिया हरी ब्राह्मणाचा वेश घेऊनिया सज्जनांनो मी फार छोटासा व्यक्ती आहे.
पण ज्या भूमीला विटेवरच्या मालकाचे पाय लागले ती भूमी आपल्यासाठी छोटीशी पंढरी आहे, आपल्यासाठी आळंदी, आपल्यासाठी देहू आहे. ज्या भूमीवर विटेवरच्या मालकाचा पदस्पर्श झाला, ज्या भूमीमध्ये विटेवरच्या मालकाचा वास झाला, ती भूमी अत्यंत पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे. एखादी थकलेली माऊली असेल, एखादा थकलेला पुरुष असेल, परिस्थिती असेल, कुणाकडे पैसे भरपूर असतात, त्याबद्दल काही विषय नाही, पण काहीतरी कारणं असतात की पंढरपूर जायला बघायला भेटत नाही, प्रांतातला आहे, परिसरातला आहे, त्यानं या तीर्थावर येऊन डोकं, कपाळ, नाक घासायचं. विटेवरच्या मालकाचं दर्शन झाल्याची अनुभूती त्याला इथे प्राप्त होईल. असं एक पवित्र स्थळ, साधूंचा वास आहे, विटेवरच्या मालकांचा वास आहे, इथे भक्तीचा वास आहे. अशा पवित्र संस्थांवर, अधिष्ठानावर फार दिवसापासनं येण्याचा योग आहे. आदरणीय पूजनीय दादा या तारखेची आठवण करून देत असतात. दिविशन बॉलाही संपर्क करायला सांगतात. मलाही येण्याचा आनंद वाटतो. गुरुवर्य प्रातस्मरणीय, पूजनीय, वंदनीय, पूजनीय काकांचंही दर्शन होत आहे. कार्तिकी वारीतही मी मुद्दाम जात असतो फडावर, तिथे काकांचं, दादांचं दर्शन होतंय. आणि काकांच्या दादांच्या अनुषंगात ज्या ज्या ठिकाणी सप्ते बरेच असतात. मागे बार्शीला सुद्धा एका हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त श्रद्धा हॉस्पिटल, तिथे सुद्धा फार मोठा सप्ताह झाला. तिथे येण्याचा योग दादांमुळे आला. एका गोडशा परंपरेतली लोक आहेत ती, एका नाविन्य अधिष्ठानावरची ही माणसं आहेत. त्यांच्यात त्या संतांचा वास आहे. मोठ्या श्रद्धेने एवढं मोठं इंद्राच्या वैभवाला लाजवील असा सुंदरसा दिव्य मंडप. मला असं वाटतं नुकतंच कुठंतरी कोराकोरी जमिनीला चालू होती त्यावेळेसपासून मी येतो. त्याच वेळेस म्हटलं होतं मोठा सभा मंडप व्हावा. किती मोठा सभा मंडप, किती मोठा. परिसरातल्या सर्व धर्मानुरागी पवित्र अंतकरणाच्या माणसांनी पवित्र ठिकाणावर लक्ष ठेवलं पाहिजे. की अशा ठिकाणावर लक्ष ठेवलं की विटेवरच्या मालकाला आनंद वाटतो, काशीतल्या मालकांना आनंद वाटतो, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांना आनंद वाटतो. असे तीर्थ हे तीर्थ आहेत. ज्या वारकऱ्यांकरता जगाचा बाप इथे धावत येतोय, हे एक तीर्थ आहे, तीर्थ आहे. अशा तीर्थावर लक्ष ठेवत जा. भगवंत तुमचं कल्याण करेल. विठाला विठाला तुकोबाराय दादा विटेवरच्या मालकाला मला तुझा दास व्हायचंय किंवा मला तुझं दास्यत्व स्वीकारायचंय, मला तुझा दास करून घे, इतकं मागतात. विटेवरच्या मालकांनी बऱ्यापैकी माझ्या देहूतल्या मालकांना विनंती केली असेल, तुम्हाला बाकीचं दास्यत्व नकोय का? नको म्हणले, नको नको नको, बाकी इतरत्र फिरू नकोस आम्हाला, मला फक्त तुझाच दास व्हायचंय. त्याही काळात काही मोठाली मालक असतील काका, पण तुकोबाराय त्या मालकांना मानित नसतील का? कारण त्या मालकांचं अस्तित्व दिव्यासारखं असते. दिव्यातलं तेल संपलं की दिवा इजला. काही काही लोकांचं अस्तित्व एक हौदभर पाणी आहे. काही काही श्रीमंताचं अस्तित्व रांजूनभर पाणी आहे. काही श्रीमंताचं अस्तित्व एक तळभर पाणी आहे. तळे पण आटले तुमच्या भागातले. काल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मदिवस अष्टमी, तर गणेश गणपती बाप्पांच्या कृपेनं कुठंतरी हिरवळ दिसायली दादा. मग सरोवर सुद्धा आटू शकतात. म्हणून सरोवरासारख्या श्रीमंत मालकांच्या नादी तुकोबाराय लागले नाही.
पंढरपुरातला मालक म्हणजे समुद्राला लाजवील, हे त्याचं वैभव आहे. म्हणून मला तुझा दास व्हायचे देवा, नको मला बाकीच्यांचा दास करू. असे तर दगड उचलल्या विचून निघतेत, असे निघतेत काय काय. नकोय मला त्यांचा दास, तुझा दास्यत्व हवंय देवा. राहिला प्रश्न, तुकोबारायला विटेवरच्या मालकाने विचारला असेल, तुम्हाला काशीतल्या मालकांचा दास नकोय का? त्यांचं दर्शन तुम्हाला आवडत नाही का? तर मला असं वाटतंय तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई या सर्वांनी नमूद केलं असेल, देवा काशीतले मालक तर आमचा प्राण आहेत, पण ते रोजची रोज आम्हाला इथंच भेटतात, आम्हाला तिथं जायची गरज नाही. रोज त्रिशूल डमरू घेऊन काशीतले मालक पंढरपूरला येतात ना देवा. त्रिशूल डमरू घेऊन आला गिरिजेचा कांता, त्रिशूल डमरू घेऊन आला गिरिजेचा कांता, त्रिशूल डमरू घेऊन आला गिरिजेचा कांता, घेऊन आला गिरिजेचा कांता. रंभाधिकनाथी उभ्या जोडोनी हात, त्रिशूल डमरू घेऊन आला गिरिजेचा कांता, त्रिशूल डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. रंभाधिकनाथी उभ्या जोडोनी हात, घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूल डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. असं विश्वातलं एकच ठिकाणी शंकर जात नसतील असं मला म्हणायचं नाही. गेले असतील भगवान शिवशंकर दादा कुठं पण, काही काही पवित्र ठिकाणी शिवशंकर गेले असतील, पण काका रोज नाही गेले. रोज फक्त काशीतले मालक एकाच ठिकाणी जातात, ते ठिकाण पंढरपूर आहे. आणि त्या पंढरपुरातला जो मालक आहे का, त्या मालकाचा मला दास व्हायचे असं तुकोबाराय नमूद करतात. राहिला बाकीच्या देवांचा, यक्ष किन्नर गंधर्वो चारणो विद्याधर लोकपालो दिक्पालो चारुहा साधे परमहंसाय. या सर्व देवता आहेत का? सोप्या भाषेत सांगतो, 33 कोटी देवता रोज सकाळी सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. रोज सकाळी, सुरवर या शब्दाचा अर्थ देव, स्वर्गातले देव. हे सर्व देवता रोज सकाळी विटेवरच्या मालकाच्या पुढे हात जोडून उभा असतात. वाळवंटापासोनी महा द्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. रोज सकाळी देवता आहेत, रोज सकाळी, रोज सकाळी. अगोदर देव उठायच्या अगोदर देवतेला सुद्धा भीती वाटती. हा पंढरपुरातला मालक दयाळू आहे, सामनगावच्या साधूंनी आमंत्रित केलं की हा निष्ठ तू. हा त्याच्यामुळं एखाद्या संताकडे गेल्याच्या नंतर आपली भेट होणार नाही, म्हणून देव उठायच्या अगोदर तिथं येऊन थांबतात आणि मग आई साहेबाला विनंती करतात. रखुमाबाई माते वेगी उठवा गणनीळ, रखुमाबाई माते वेगी उठवा गणनीळ, रखुमाबाई माते वेगी उठवा गणनीळ, रखुमाबाई माते वेगी उठवा गणनीळ. सुरवराची विमाने गगनी दाटली सकळ, रखुमाबाई माते वेगी उठवा गणनीळ, रखुमाबाई माते वेगी उठवा गणनीळ. रखुमाबाई माते वेगी उठवा गणनीळ, रखुमाबाई माते वेगी उठवा गणनीळ. वा नामदेव वा 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 वा. रुखुमाबाई माते वेगी उठवा घन निळ. हे आई साहेब उठवा उठवा. एका ठिकाणी तर म्हणतात, आई साहेब तुम्हाला आमची दया येऊ द्या. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया,
आई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया सेज हलवोनी जागे करा देवराया. मालक सांगत असतील देऊतले, भगवान तुम्ही उठायच्या अगोदर 33 कोटी देवता तुमच्यासाठी हजर आहेत ना. मग ज्या 33 कोटी देवता ज्या देवाच्या दर्शनाकरता बेजार आहेत तो देव पंढरपुरातला. 349 गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. ती पवित्र गंगा चंद्रभागा. शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान काळी सकळ तीर्थे मध्यान काळी येते पुंडलिका जवळी करते आंघोळी चरणाना येते पुंडलिका जवळी करते आंघोळी चरणाना येते पुंडलिका जवळी चरणाना. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माझ्या नकाळी येते पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरणाना सकळ तीर्थे माझ्या नकाळी येते पुंडलिका जवळी पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. तीही पवित्र गंगा पंढरपूरला आहे. बरी ही नुसती पंढरपूरला नसून त्याच्या पायाची आहेत. भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्र भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणी भीमा चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा दादा भिकारचोट मालकाच्या नादी लागायचं नाही. भिकारचोट मालक तुकोबारायला आवडत नाही. भारदस्त मालक आहे. भारदस्त. तुमच्या माझ्यासारख्या पाप्यानी ज्या गंगे स्नान केल्या आपण शुद्ध होतो बिभीषण बुवा. पण ती गंगा मळती आणि मळालेली गंगा शुद्ध करण्याची ताकद चंद्रभाग येते. आणि महाराज ती चंद्रभागा त्याच्या चरणाची गंगा. काय ताकद आहे काका. काय भारदस्त मालक आहे. बाकीच्या तीर्थांना शुद्ध करण्याची ताकद त्याच्या चरणातल्या गंगेत. इतका मालक मोठा आहे. म्हणून देवा तुझं दास्यत्व स्वीकारायचे. तुझं दास्यत्व. असतील काही काही मोठे पप्याच्या माईसाठी असे तर कुंटाला न लोळायलीत कुठं बी. भक्तांसाठी मोठा असला पाहिजे. भारदस्त मालक आहे. उदार आहे. उदार आहे. उदार आहे.
देवा तुमचं दास्य तो. मला वाटते गेल्या वर्षी पण तुमचीच दादा यांचीच पंगत होती. महेशरावजी डेपे गेल्या वर्षी सुद्धा. वा, बघितल्यावर चेहरा बघितल्यावर लक्षात आलं. अशा तीर्थावर करत जा खर्च, देव तुमचं बरं करीन. आमचा एक पाहुणा श्रीमंत आहे, वाढदिवसाला मलेशियात गेला. ते म्हणलं म्या 80 लाख रुपये तिथं खर्चिले, तिथं आल्यावर मेला. परत दिवशीच माती झाली त्याची. आमची मंडळी म्हणली ते जवळचे पाहुणे जा. मी म्हणलं पंढरपूरहून जर आल्यावर मेला असता तर कीर्तन रद्द करून त्याच्या मातीला गेलो असतो आणि त्याला भजन करीत फुकला असतं. पण मलेशियाला जाऊन मेला आणि ते 80 लाख किती सप्ते झाले असते. ते भडवा तिथून आल्यावर मेला. हा, त्याला नाही किंमत द्यायची. जे परमार्थात धन द्रव्य वेचतेत का त्याचं थोडंसं वर्णन केलं पाहिजे. काही काही कोणाला चोंभाळीते, कोणाला बी नको चोंभाळू रे, नको चोंभाळू, नरकाला जाशील चुंबळ्या. इतराची स्तुती आम्हा ब्रह्माच्या, इतराची स्तुती आम्हा ब्रह्माच्या, इतराची स्तुती आम्हा ब्रह्माच्या. एका वातुळीचा पांडुरंगा, एका वातुळीचा पांडुरंगा, एका वातुळीचा पांडुरंगा. त्या पांडुरंगाच्या व्यतिरिक्त स्तुती नको म्हणले. स्तुती नको. आणि मग त्या पांडुरंगाच्या नामचिंतनात सप्ताह जी लोक थोडंसं द्रव्य वेचतात त्यांचं नाव घेतलं पाहिजे, त्यांचं घेतलं पाहिजे. कोणाचे नाव घेतात, कोणाचे चोंबाळीतेत. हे हात खरबड होते तू नको चोंबाळू कोणाला, जीवही खरबड होऊन जाईल. तुम्हालाही डेपेजी धन्यवाद. भारदस्त मालक आहे काका, कोणाचंही दास्यत्व नाही करायचं, नाही करायचं, नाही करायचं. गड्याच्या पोरीचं लग्न होतं दादा. गड्याच्या 22 वर्ष गड्यानं त्या मालकाची तर काम केलं. 22 वर्ष. पोरगी लग्नाला आली. मालकानं सांगितलं रुपये पाहिजे. गड्यानं सांगितलं. मालक म्हणले उचल घेतलीच ना रे, आता कसले रुपये. माझं सहाल कडीला नेल्याच्या नंतर नंदकुमार महाराज तरी 10-5 हजार तुझ्याकडे राहते आणि आता कसले पैसे मागतो. पैसे देऊ नका मालक, 30-40 किलो गहू द्या. पोरग बरं भेटलंय. मुलगी सुंदर होती, विद्वान होती, पण बाप गरीब होता. आणि पोरानं सांगितलं तुम्ही जशा पद्धतीत लग्न करताल तसं करा, पण द्या मला. आता तर ती परिस्थिती आलीच म्हणा. आता तर काही याबद्दल बोलायचा काही विषयच नाही, काहीच विषय नाही. देता का 30-40 किलो गहू. नाही म्हणे. चोळू लागला मोठी. मालकाची मंडळी जरा हिशोबातली होती. तिनं सांगितलं द्या 30-40 किलो गहू देऊन टाका, करील आपल्या इथं काम. 10 वर्ष करतोय. 20 वर्षापासून काम करणाऱ्या नौकराला एक गव्हाची थैली द्यायला जो मालक अंग चोळीतोय, तशा नालायकाचं कशाला दास्यत्व करायचं. त्याचं साल तर पेरणीच सोडायचं. उभ्या पेरणीहून म्हणायचं मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे, चल हिसाब कर सुंबळ्या. चल तो हिसाब हिसाब करतो, हिसाब 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 कर. असला हलकट मालक. कसा मालक आहे माझा बघा. माझे तुकोप्पर आहे त्या मालकाचं दास्यत्व स्वीकारतात. उगा नाही स्वीकारलं. 2 पुरावे मांडतो, फक्त 2. जास्त त्रास देत नाही तुम्हाला.